या सर्वच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेतलेल्या महामानवांना मी वंदन करतो आणि जे महाराष्ट्रामध्ये सत्तेचा गैरवापर घाणेरडं राजकारण चालू आहे त्याच्याबद्दल दोन शब्द आपल्याबरोबर मी बोलू दे. खरं तर महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं एकच ध्येय धोरण होतं, ते म्हणजे हे राज्य गेलं तरी चालेल, हे गड गेलं तरी चालेल, हा छत्रपती राजा नाही बनला तरी चालेल, पण शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला कुणी हात लावता कामा नये. पण आत्ताचे जे भाजपचे आमदार आहेत, खासदार आहेत, हे शेतकऱ्यांचं वाटोळ करून आपली खुर्ची सांभाळत आहेत. ते म्हणजे इचलकरंजीमध्ये देवानं इतकं चांगली नदी, चांगलं वरदान दिलेलं आहे. त्या नदीचं नाव आहे म्हणजे पंचगंगा. पंचगंगा म्हणजे 5 नद्यांचं सुंदर संगम म्हणजे पंचगंगा. पण काही नेत्यांनी त्या नदीचं पाक वाटोळ करून टाकलं. हे नदी शुद्धीकरण करून मग इचलकरंजीला पाणी पुरवायचं काम हे त्या आमदार खासदारांचं आहे. पण ते तेथील आमदार न हे सगळं करता आमच्या शिरोळ तालुक्यामध्ये येऊन पहिला झालं सुळपूड, नंतर झालं वारणा, नंतर झालं घुसरवाड आणि आता आले आमच्या जुने दानमाडमध्ये. माझ्या सर्व दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना माझी विनंती आहे, जे आता इचलकरंजीसाठी नेणारं राधाकृष्ण पाणी योजना आहे ते जर तिथून गेलं दानवाडमधून तर आमच्या ह्या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघामधील सर्वच गावांना, सर्वच शेतकऱ्यांना त्या योजनेचा फटका बसणार आहे. कारण का म्हणजे ह्या उन्हाळ्यामध्ये पूर्ण पाणी संपलेलं आहे डॅममध्ये. शेतकऱ्यांची पिकंही सुकत आहेत, पाऊस नाही आहे. ते जर पाणी योजना त्यांनी नेली तर पूर्ण पाणी हे इचलकरंजीला जाईल, आम्हाला पाणीच मिळणार नाही. तर माझ्या सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे, जर पाणी नसेल तर पीक येणार नाही, जर पीक येणार नाही तर वार्षिक उत्पन्न येणार नाही, उत्पन्न जर आलं नाही तर आपलं वर्षभराचं खर्च चालणार नाही. मुलांची शाळा असेल, आपला संसार असेल, आपलं काही असेल, हा दवाखाना असेल किंवा लग्न असेल, कार्यक्रम असतील, घरात काही चालणार नाही. कारण का म्हणजे काही आमदार असतील, खासदार असतील, हे आमच्या भागातील काही ठराविक लोकांना सोबत घेऊन हे राधाकृष्ण पाणी योजना नेण्याचं काम करणार आहेत. माझ्या भागातील सर्वच नेत्यांना, मोठे ज्येष्ठ असतील, त्यांना माझी विनंती आहे, त्यांना पाणी देऊन आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान करू नका. हे जर नुकसान केलं तर हे नुकसान आपलं कधीच भरून निघणार नाही. एकदा दिलं की ते गेलं, त्याच्यानंतर काही आपल्याकडं पर्याय असणार नाही. त्यामुळं माझ्या सर्वच लोकांना दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील
कोसरवाड असेल, दत्तवाड असेल, नवे दानवाड असेल, जुनी दानवाड असेल, टाकळीवाडी असेल, टाकळी असेल, राजापूर असेल, राजापूरवाडी असेल, खिद्रापूर असेल, ह्या सर्वच गावांना माझी विनंती आहे की एकत्र या. सगळे एकत्र आला तर ही पाणी योजना बंद होईल. नाहीतर ते सत्तेत आहेत, ते ऐकणार नाहीत, ते नक्की पाणी घेऊन जातील. त्यामुळं प्रत्येक शेतकरी जागरूक होऊन या विरोधाला विरोध करणं हे प्रत्येक शेतकऱ्याचं काम आहे. आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी हा विरोध आपण कडेपर्यंत केला पाहिजे. केला तरच टिकलात, हे आपण एवढं करून दाखवूया. त्यांना विरोध करायला सगळी एकत्र या, एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.